Good morning everyone. Here today we are going to learn 1.6 prose form जो आहे 1.6 into the wild. See this page number 55. Into the wild, that means into the forest. Written by Kiran Purandare, Marathi writer. And here in this excerpt, that means short extract in the we are called Sakha Nagzira, that is called as a Kiran Purandare's we are called, he is one of the greatest bird watcher, another we are called wildlife expert. किरण पुरंदरे हे वाईल्ड लाईफ एक्सपर्ट होते आणि त्यांच्या लाईफमध्ये जे म्हणतो आपण इन्सिडेंट घडले जंगलामध्ये फिरताना, त्यातून त्यांनी त्यांच्या सखा नागझिरा ह्या बुकमधून काढलेला हा पॅसेज आहे. तर बेसिकली वाईल्ड म्हटलं की म्हणतो आपण एक प्रकारे जंगली प्राणी. मग आता जंगलात फिरताना कुठले कुठले प्राणी त्यांना ऑब्झर्व करायला मिळाले, त्यांचा तो एक्सपिरियन्स म्हणतो आपण, अनुभव इथं त्यांनी एक्सप्लेन केलेला आहे. सो सी द फर्स्ट फॉर्म आईस ब्रेकर्स. आता आईस ब्रेकर्समध्ये कुठला क्वेश्चनिंग किंवा एक सिम्पली वी आर कॉल्ड दिस इज डिपेंड अपॉन युअर जनरल नॉलेज और प्रिव्हियस नॉलेज फॉर दॅट पर्टिक्युलर लेसन. इफ यू हॅव गॉट व्हेरियस टाईप्स ऑफ नॉलेज टिल दिस लेसन. म्हणजे आता हा लेसन आपण स्टार्ट करतो आहे, तर ह्याच्या अगोदर तुम्हाला वाईल्ड लाईफ किंवा फॉरेस्ट एरिया किंवा समथिंग यू हॅव कॉल्ड अबाउट युअर हॉबीज इंटरेस्ट, ज्या पद्धतीनं रायटरला किरण पुरंदरेंना इंटरेस्ट होता लक्षात घ्या, किंवा समथिंग ही वॉज व्हेरी वी हॅव कॉल्ड इंटरेस्टेड इन द वाईल्ड लाईफ, म्हणजे जंगली म्हणतो आपण जनावरं किंवा जंगलात असणारे जो नेचर आहे, किंवा समथिंग वी आर कॉल्ड व्हेरियस टाईप्स ऑफ बर्ड्स, म्हणजे ह्याबद्दल त्यांना वी आर कॉल्ड इंटरेस्ट, त्यांची ती एक हॉबीजच. आता त्याला रिलेटेड त्यांनी क्वेश्चनिंग फॉर्म केलेत बघा इथं. सी दिस आईस ब्रेकर, नॅरेट इन युअर क्लास एनी वन ऑफ द इन्सिडंट ऑफ युअर लाईफ व्हेन यू वेअर एक्स्ट्रीमली टेरिफाईड ऑर ऑस्ट्रक. टेरिफाईड ऑर ऑस्ट्रक असं म्हटलेलं आहे, म्हणजे एखादं आपण खूप भीतो किंवा भयभीत होतो म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज अ टेरिफाईड ऑर ऑस्ट्रक, म्हणजे जबरदस्त धक्का बसतो भीतीनं. म्हणजे असा एखादा इन्सिडंट तुमच्या आयुष्यातला कथन करा असं म्हटलं आहे त्यांनी, की तुम्ही त्यावेळेला प्रचंड घाबरलेला आहात. आता दिस इज डिपेंड अपॉन युअर ओन एक्सपिरियन्सेस. आता हा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असल्यासारखा आहे, की तुमच्या लाईफमध्ये कशा पद्धतीने तो प्रसंग घडला, आणि समथिंग यू शूड व्हेरी फिअरफुल अबाउट ऑर टेरिफाईड ऑर ऑस्ट्रक. सेकंड वन, complete the given table regarding the factors, situations, reasons why you sometimes get scared and the factors that add to it. Give possible solutions. म्हणजे काही वेळेला काय होतं, आपण काही एखादा समथिंग वी आर कॉल्ड फॅक्टर्स, एखादा घटक असेल, परिस्थिती असेल, रिझन्स दॅट मीन्स कारण असेल, की त्यावेळेला आपण भिवून जातो किंवा घाबरून जातो. मग काही घटकांची त्यामध्ये भर पडत असते, तर ते तुम्हाला विचारले, रिझन्स विचारले, फॅक्टर्स आणि सोल्युशन्स. म्हणजे काही ठिकाणी म्हणतो आपण रिझन्स डिफरंट लेवलचे येऊ शकतात. आता कधी तुम्ही घाबरले आहे, मग त्याला परिस्थिती, घटक किंवा कारण बघा. काही वेळेला भयानक प्राण्यांच्या विषयी डिस्कशन होत असेल बघा, दॅट इज कॉल्ड, त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, व्हाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिएचर्स. फॅक्टर्स काय म्हटलं आहे, ॲट मिडनाईट ऑब्लिक इन द अब्सेन्स ऑफ पॅरेंट्स. बघा घरी आईवडील नाहीत, तुम्ही समजा एकटेच आहात, सिबलिंग्ज म्हणतो आपण, छोटी भावंडं आणि तुम्ही, आणि जर भयानक प्राण्यांच्याविषयी जर चर्चा चालू असेल, तर त्यावेळेला आपण काय करत असतो, आपली म्हणजे अवस्था काय होते, अतिशय भयभीत होती. म्हणजे हे एक रिझन असू शकते. त्याने दिलेत बघा, फॅक्टर्स दिलेत, रिझन्स दिले आणि सोल्युशन.
सोल्युशन काय दिलं आहे, अवॉइड सच डिस्कशन्स स्टोरीज ॲज दे आर बेसलेस. म्हणजे अशा स्टोरीचं डिस्कशन करायचं नाही जेणेकरून आपण अतिशय भयभीत होऊ किंवा एखाद्या घटनेनं आपण प्रचंड घाबरून जाऊ. आता 2 फॅक्टर्स त्यांनी भरलेत बघा, यामध्ये तुम्ही डिफरंट लेवलचे भरू शकता. सेकंड वन, डिस्कसिंग स्ट्रेंज अलाइनमेंट्स. बघा, म्हणजे वेगवेगळ्या भयानक अशा गोष्टीविषयी नॅरेशन करणं. नो ट्रीटमेंट, व्हॅक्सिन, अवॉइड सीइंग टू मच ऑफ न्यूज, टेक नेसेसरी प्रिकॉशन्स. For example, this pandemic situation, we observed various or watched various types of news on YouTube also, news channels also, and that factors are responsible for our we are called fearful form. आणि नंतर फिअर ऑफ थीव्स अँड क्रिमिनल्स, म्हणजे जे आतंकवादी असतात, चोरी करणारे लोक असतात त्यांच्याविषयी. आता ह्यात तुम्ही दुसरा एखादा पॉईंट्स ॲड करू शकता. यू शूड ॲड समथिंग अबाउट जस्ट बिफोर द एक्झाम, दॅट इज बोर्ड एक्झाम. बोर्ड एक्झामविषयीसुद्धा आपण लक्षात घ्या. थोडंसं एक प्रकारे फिअरफुल सिच्युएशन असते आपली. See this, given below are various activities. That is, this table is completely depend upon our scared form. Get scared म्हटले बघा, म्हणजे आपण भीतो, घाबरतो. Here, given below are various activities which you can pursue as your hobby, passion or profession. Complete this table. आता काय काय म्हटले बघा, हॉबी, पॅशन अँड प्रोफेशन. म्हणजे तुमचा छंद असेल, एखादी आवड असेल, अत्यंत आवडते त्याला पॅशन असं म्हणतील, किंवा प्रोफेशन, एखादा व्यवसाय म्हणून कुठल्या कुठल्या ह्यामध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात बघा. आणि पुढे एक लास्टला एक कॉलम दिलेला आहे, रिझन, चॅलेंज अँड बोथ. बघा, मग हे उपक्रम लक्षात घ्या, करताना आपल्याला चॅलेंजेस आहेत, काही रिझन्स सांगता येतात. बघा, आता पहिला फॉर्म दिला आहे त्याने ॲक्टिव्हिटीजमध्ये, आवड, छंद, बिझनेस, ह्यापैकी ह्यात तुम्हाला कुठल्या ह्याला तुम्ही टिक करू शकता. बघा, पेंटिंग, मग पेंटिंग काय तुमची हॉबी आहे, पॅशन आहे, प्रोफेशन, तिन्ही असले तर असं लक्षात घ्या इम्प्रूव्हमेंट जास्त होते किंवा प्रमोटिव्ह वर्क होतं आपलं. सी दिस, रिझन ऑब्लिक चॅलेंज ऑब्लिक बोथ. आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ वेल थ्रू द स्ट्रोक्स ऑफ ब्रश. बघा, तुमच्या आयडिया, तुमचे एक प्रकारे एक्सप्लोअर फॉर्म होतो जो आयडियाचा, तो तुमच्या हॉबीजनं, इंटरेस्टनं किंवा पॅशननं होतो. आणि ते जर प्रोफेशनमध्ये असेल तर समथिंग दिस इज व्हेरी चॅलेंजेबल वर्क. ट्रॅव्हलिंगमध्ये काय दिले बघा, त्यातसुद्धा टिक केलेली आहे, म्हणजे तुम्हाला हे आवडते. मग काही विद्यार्थ्यांचा हा छंद असेल, मग ज्याचा छंद असेल त्यांनी त्या कॉलममध्ये हॉबीजला, पॅशनला, प्रोफेशनला टिक करायचं. पॅशनला केव्हा, ज्यावेळेला तुमचा छंद, ती तुमची आवड बनली असेल तर, नाहीतर डॉट करायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे ते काही तुम्हाला ते आवडत नाही तो ॲक्टिव्हिटीज फॉर्म. तिसरा फॉर्म काय दिलेला आहे, वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, कन्झर्विंग एन्व्हायरमेंट. बघा, पर्यावरणाविषयी, बर्ड वॉचिंग. बघा, म्हणजे पक्ष्यांचं निरीक्षण करणे. काही विद्यार्थ्यांना किंवा काही स्टुडंटना किंवा काही पर्सन्सना ह्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट असतो. त्याचे त्यांनी रिझन, चॅलेंजेस इथं दिलेले आहे. यू शुड रीड दॅट. मॅच द फॉलोइंग वाईल्ड लाईफ सॅनिटरीज विथ देअर लोकेशन्स. बघा काय दिलेलं आहे की वन्य प्राण्याचे अभयारण्य म्हणतो आपण, दॅट इज वाईल्ड लाईफ सॅनिटरीज वेअर दे आर. वाईल्ड लाईफ सॅनिटरी 5th आहेत बघा, बंदीपूर नॅशनल पार्क, काझीरंगा नॅशनल पार्क, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, बघा, रॅन्थमबोर नॅशनल पार्क अँड कना नॅशनल पार्क. दॅट इज काना म्हटलं तरी चालतं. आता ते कुठं कुठं आहेत बघा. सी फॉर्म दिला आहे बघा कशाला, पहिल्या फॉर्मला, दॅट इज कर्नाटका. कर्नाटकामध्ये हे वाईल्ड लाईफ सॅनिटरीज आहे. 1 by 1 दिले आहे बघा. काझीरंगा नॅशनल पार्क, दिस इज इन आसाम. जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इन उत्तराखंड.
Ranthambore National Park in Rajasthan, and last one Kanha National Park in मध्य प्रदेश. सी दिस. आता वाईल्ड लाईफ विषयी किंवा समथिंग वी आर कॉल्ड फिअरफुल फॉर्म, ऑस्ट्रक इन्सिडंट, म्हणजे लेसनला रिलेटेडच आपल्याला असे आईस ब्रेकर्समध्ये क्वेश्चनिंग फॉर्म केलेला आहे. आफ्टर दॅट वी सी द इन्फॉर्मेशन अबाउट रायटर अँड दॅट पर्टिक्युलर टॉपिक. रेग्युलरली मी तुम्हाला आयडिया देत असते की पहिला पॅरा जो आहे तो रायटर विषय असतो आणि नेक्स्ट पॅरा जो असतो तो पर्टिक्युलर प्रोज विषयी किंवा एक्स्ट्रॅक्ट विषयी किंवा टेक्स्ट विषयी. आपली टेक्स्ट कुठला आहे इन टू द वाईल्ड, त्याविषयी जो पॅरा आहे तो सेकंड पॅरा आहे, लक्षात घ्या. म्हणजे डबल दिन आहे, पार्ट 1 अँड पार्ट 2. सी दिस द लाईफ ऑफ किरण पुरंदरे. किरण पुरंदरे बॉर्न इन 1961. आफ्टर बीकॉम ही स्टडीड एन्व्हायरमेंटल. सी द इंट्रोडक्शन वी असी ऑन पेज नंबर 56 वर इंट्रोडक्शन दिलेलं आहे बघा. Kiran Purandare born in 1961. After BCom, he studied environmental studies at Jordan Hill College of Education in Scotland. स्कॉटलँडला त्यांनी एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये लक्षात घ्या एज्युकेशन घेतलं. ही इज रिसिप्टंट ऑफ साहित्य पुरस्कार, पुणेज भाई माधव बागल अवॉर्ड अँड द बेस्ट लिटरेचर अवॉर्ड गिवन बाय कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट फॉर ही सखा नागझिरा. बघा त्यांना जे अवॉर्ड मिळालं लक्षात घ्या कल्चरल डिपार्टमेंट थ्रू, ते त्यांच्या कुठल्या बुकला मिळालेलं आहे, सखा नागझिरा. इम्पॉर्टंट बुक आहे बघा ते. ही स्पेंड 400 days इनसाइड नागझिरा. त्यांनी जवळजवळ त्या फॉरेस्ट एरियामध्ये नागझिरा जे होतं तिथल्या एरियामध्ये जवळजवळ किती दिवस घालवले लक्षात घ्या, 400 days इनसाइड नागझिरा अँड नियर बाय फॉरेस्ट एरियाज. अँड ही रोट अवॉर्ड विनिंग बुक दॅट इज सखा नागझिरा. 400 दिवस त्या एरियामध्ये घालवल्यानंतर त्यांनी हे बुक लिहिलेलं आहे, कुठलं, सखा नागझिरा. ही इज अवॉर्ड विनिंग, आणि त्या बुकला त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. दिस एक्सरप्ट हॅज बीन टेकन फ्रॉम द सेम, दॅट इज फ्रॉम दिस बुक सखा नागझिरा. ही इज वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, अ बर्ड वॉचर, अ रायटर, ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. ही इज ऑल्सो फाउंडर. आता स्पेशालिटी त्यांची काय काय आहे बघा, तुम्ही अंडरलाईन करू शकता हे वर्ड्स जे आहेत. ही इज वाईल्ड लाईफ एक्सपर्ट, अ बर्ड वॉचर, अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. ही इज ऑल्सो फाउंडर ऑफ निसर्ग वेद ऑर्गनायझेशन विच वर्क्स फॉर नेम कन्झर्वेशन अँड द कम्युनिटी वर्क अराउंड द नागझिरा Navegaon, the tiger reserve in Bandra and Gondia district. He also founded Kikas Bird Club. बघा त्यांनी आणखीन कुठल्या क्लबचा शोध लावला किंवा एस्टॅब्लिश वी आर कॉल्ड फाउंड, तर किकास बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड्स फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमंग स्कूल गोईंग चिल्ड्रन ऑफ महाराष्ट्र. बघा आणखीन इम्पॉर्टन्स त्यांनी दिला आहे बर्ड फार्मिंगचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ऑब्झर्व केलं की हाऊ वी गेट द इन्फॉर्मेशन फ्रॉम दिस टेक्स्ट, की वाईल्ड लाईफबद्दल इन्फॉर्मेशन मिळते. इन ॲडिशन हाऊ द स्पेशालिटी ऑफ रायटर किरण पुरंदरे, हाऊ ही गॉट द व्हेरियस टाईप्स ऑफ अवॉर्ड्स फॉर हिज लिटरेचर वी आर कॉल्ड रायटिंग फॉर्म, ग्रेट एक्सपिरियन्स ऑफ इन वाईल्ड लाईफ. So here today we see the first part, Lost in the Jungle. जवळजवळ लक्षात घ्या ते नागझिरा जंगलाच्या एरियामध्ये 400 दिवस होते आणि तिथे ते जंगलात हरवले होते. मग तो जो इन्सिडेंट आहे तो पार्ट 1मध्ये दिला आहे बघा त्यांनी. सी दिस इन टू द वाईल्ड पार्ट 1, लॉस्ट इन द जंगल. पॅरा मी रीड करते, काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत बघा, त्या वर्ड्सचं मिनिंग मात्र तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. See this, the 8.5 hour long day inside the hide was fruitful. सगळ्यांनी कोर्सबुक समोर ठेवून लक्षात घ्या. कोर्सबुकमध्ये बघा आणि तिथं पेन्सिलनं जरी लिहिलं तर तरी चालतं आहे मिनिंग, किंवा तुम्ही नोटबुकमध्ये लिहा, कारण का काही मिनिंग्स लक्षात घ्या रेग्युलर फॉर्ममधले नाही आहेत. द 8.5 hour long day inside the hide was as fruitful as जांभा ट्री. बघा
आता हाईड म्हटलेलं आहे, अ हाईड दॅट मीन्स इथं आडोसा असं मिनिंग घ्यायचं आहे बघा याचं. दॅट इज हाईड फॉर्म. सी दिस हाईड दॅट मीन्स आडोसा. आता इथं दिलेलं आहे बघा, अ प्लेस बिल्ट टू लुक लाईक इट्स सराउंडिंग्स. म्हणजे झाडं झुडपानं असं छप्पर केलेली निवाऱ्याची जी जागा असते की नाही जंगलामध्ये, तो आडोसा. दॅट इज कॉल्ड ॲज अ हाईड. ॲज फ्रुटफुल ॲज जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ उमरझरा. आता उमरझरा हा जो एरिया दिला आहे त्यांनी, की 7.5-8 तास घालवले रायटरनी, आणि उमरझऱ्याच्या काठावर उभं असलेलं म्हणतो आपण जांभा ट्री. दॅट इज जांभा म्हणजे एक प्रकारचं झाड आहे ते, त्या झाडासारखंच म्हणतो आपण. अतिशय बेनिफिशियल ठरलं ते. आता इथं ॲज फ्रुटफुल ॲज म्हटलेलं आहे, दॅट इज बेनिफिशियल म्हणतो आपण, म्हणजे प्रॉफिटेबल एक प्रकारे, म्हणजे त्यांना फायदेशीर ठरलं ते. आता काय फायदेशीर ठरलं, समथिंग वी लर्न नेक्स्ट लाईन्स. बिफोर रॅपिंग अप माय डे, रॅपिंग अप माय डे असं म्हटलेलं आहे. रॅपिंग अप म्हणजे काय, एखादा दिवसचं काम संपवण्यापूर्वी. बघा ॲक्च्युली रॅप म्हणजे कवर करणं असं येते, पण इथं मिनिंग काय घ्यायचं आहे, दॅट इज समथिंग कम्प्लिटिंग ऑर फिनिशिंग. फ्रेजेस बघा जरा, रॅपिंग अप, कम्प्लिटिंग ऑर फिनिशिंग. हिअर फ्रुटफुल दॅट मीन्स व्हेरी बेनिफिशियल. रॅपिंग अप माय डे, सी द टेक्स्ट. Wrapping up my day at this natural work hole, that is water hole, I took entries of the avifauna. Here तो वर्ड महत्त्वाचा आहे बघा, ॲव्हिफोना और ॲव्हिफॉन. दॅट इज कॉल्ड ॲज अ, एक पक्ष्यांची म्हणतो आपण ग्रुप किंवा पक्ष्यांची सृष्टी म्हणूया आपण. द लाईफ ऑफ बर्ड्स म्हटलं तरी चालतं आहे, किंवा समथिंग वी आर कॉल्ड पक्ष्यांचा एरिया जो असतो, पक्षी जगत असा एक वर्ड दिला आहे बघा त्यांनी. आणि इथं ॲव्हिफॉनाचं मिनिंग दिलं आहे मार्जिन लाईनमध्ये, बर्ड्स ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, हॅबिटॅट ऑर जिओलॉजिकल पिरियड. म्हणजे एक प्रकारे पक्ष्यांची सृष्टी, समथिंग वी आर कॉल्ड. हिअर आय टूक एंट्रीज ऑफ द ॲव्हिफोना इन माय फील्ड नोट्स. आता रायटर ज्यावेळेला लक्षात येते त्या आडोशाला उभे राहिले, नंतर त्यांना ते झाड दिसलं जांभा ट्रीचं, आणि सगळं म्हणतो आपण एक पाणथळ म्हणतो का नाही आपण, तिथं वॉटर होल होतं, नॅचरल वॉटर होल. आणि रायटरने सगळं लक्षात घ्या, तिथलं जे कार्यक्षेत्र आहे पक्ष्यांचं असेल काय असेल, तिथलं ते नोट्स लिहिल्या त्यांनी, म्हणजे नोंदी करून घेतल्या थोडक्यामध्ये. व्हॉट टाईप ऑफ बर्ड्स, व्हॉट टाईप ऑफ दॅट बर्ड्स लाईफ. Okay, here we stop now.